आपण बघतोय की आता हेवी व्हेकल्सचे ॲक्सिडेंट्स फार वाढलेले आहेत. त्यात स्पेशली डंपर्स असतील किंवा RMC प्लांटचे व्हेकल्स असतील आणि ह्या व्हेकल्सला कुठलेही सेन्सर्स किंवा कॅमेरेज किंवा अँटी कोलिजनचे असे कोणतेही डिव्हाइस नाही आहेत आणि ह्याच्यामध्ये इतके ब्लाइंड स्पॉट आहेत आणि त्या ड्रायव्हर्सला बऱ्याच वेळा दिसत नाही की कुठं कुठल्या गाड्या आलेल्या आहेत. तर आम्हाला हा प्रश्न आपल्या मंत्रिमहोदयांना हेच विचारायचा आहे की बाबा अशा गाड्या तुम्ही रस्त्यावरती अलाउड कसं काय करता आणि जर तुम्हाला अशा गाड्या अलाउड करायच्या तर त्याला एक सिम्पल जे सेन्सर आहेत म्हणजे एक डॅश कॅम असतील किंवा केबिनमधले कॅमेरे असतील किंवा रेअर व्ह्यू कॅमेरा असतील किंवा अँटी कोलिजनचे साईडचे कॅमेरे असतील आणि प्लस त्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे GPS ज्याच्यामध्ये तुम्ही त्यांचं स्पीड आणि अर्जंट ब्रेकिंग अशा गोष्टी ट्रॅक करू शकता. तर ह्या सगळ्या सेफ्टी मेजर्स असल्याशिवाय या गाड्यांना तुम्ही कशी काय परवानगी देता आणि जसं आपण सीट बेल्ट किंवा एअरबॅग्स या 4 व्हीलरसाठी कंपल्सरी केल्या तर एवढ्या मोठ्या डंपरला एवढ्या मोठ्या RMC प्लांटला जे 50-50 लाखाच्या गाड्या आहेत त्यांना एक आपण 10-15 हजाराचे हे सेन्सर्स कंपल्सरी करू शकत नाही. तर आमची विनंती प्रशासनाला तीच आहे की ह्या सगळ्या सेफ्टी मेजर्स तुम्ही ॲज अ पॉलिसी चेंज म्हणून ह्याच्यामध्ये आणाव्यात आणि या सगळ्या हेवी व्हेकल्सला हे सेन्सर्स लावावेत आणि मगच या गाड्या रस्त्यावरती आणाव्यात. आणि ह्यातले आता सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे जे प्रोडक्शन करतात म्हणजे टाटा असतील किंवा बाकीचे ग्रुप असतील तर तुमच्या व्हेकल्स एवढ्या अनसेफ व्हेकल्स ज्याच्यामध्ये कोणतेही सेफ्टी मेजर नाही आहे त्या ड्रायव्हरला 10 स्पॉट्स दिसत नाहीत गाडीचे म्हणजे ब्लाइंड स्पॉट्स आहेत त्याला पुढचं दिसत नाही तर त्याच्यामध्ये तुम्ही सेन्सर्स वगैरे का टाकत नाही आणि तुम्हाला हे मॅन्डेट कसं काय नाही आहे आणि RTO ह्यांना कसं काय अप्रूव्हल देतो आहे. तर आता वाढणारे जे एवढे सगळे ॲक्सिडेंट झालेत त्याला जबाबदार कोण आहे की हे जे RTO आहेत जे अशा गाड्या अप्रूव्ह करतात का हे मॅन्युफॅक्चर आहेत जे अशा गाड्या तयार करतात का आपले पॉलिसी मेकर्स जे अशा गाड्यांवरती कोणताही प्रश्न न उचलता राजरोसपणे मोटर व्हेकल ॲक्ट चेंज करून क्लीनर जरी गाडीला नसला तरी चालतो आहे जे आपल्या प्रताप सरनाईकांनी केलं की गाडीला जर क्लीनर नसला तरी पण चालतो आहे का तर गाडीला सेफ्टी मेजर्स आहेत. पण या गाड्यांना कुठलेही सेफ्टी मेजर्स नाही आहेत. US मध्ये मॅजिक जॅक असायचं किंवा बाकीच्या इक्विपमेंट्स असायच्या ज्याच्यामुळे तुम्ही गाडी ट्रॅक करू शकता किती स्पीडने गेली त्याने किती वेळा अर्जंट ब्रेक केला आणि मग पूर्ण महिन्याचा आढावा घेऊन यू कॅन आस्क हिम की बाबा तुझं ट्रेनिंग झालं आहे का काय झालं आहे का. त्यामुळे आता या गाड्यांना हे सगळे सेफ्टी मेजर्स लागले पाहिजेत आणि त्यासाठी आम्ही पुण्याच्या आणि पिंपरी चिंचवडच्या कमिशनरना पत्र लिहिलेलं आहे आणि ॲज अ पॉलिसी चेंज म्हणून आम्ही सगळे फोरम्स ITचे सगळे फोरम्स असतील इंजेवाडीतल्या सगळ्या हाऊसिंग सोसायटीचे फेडरेशन्स असतील आम्ही हा फॉलोअप करणार आहे. तर आमची ह्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या विविध संघटनांना हीच विनंती असेल की जर तुम्हाला यात अजून पुढच्या लेवलची इन्फॉर्मेशन असतील तर तुम्ही प्लीज फॉलो करून ह्यामध्ये पॉलिसी चेंज कसा करता येईल हे बघावं. धन्यवाद.